नमस्कार. आज आपण एका अशा मजकुरावर बोलणार आहोत जो एका खूप मोठ्या आणि तितक्याच वैयक्तिक प्रश्नाला हात घालतो. आपल्याकडे एक धर्मशास्त्रीय मजकूर आहे, 228 चामिनगान, म्हणजे खरा मानव. आणि तो हा प्रश्न विचारतो की एका अमर्याद दैवी शक्तीला मर्यादित दुबळं मानवी शरीर धारण करून दुःख सोसण्याची गरजच का होती? हा प्रश्न वरवर पाहता फक्त धर्मशास्त्रापुरता वाटतो, पण तो खरं तर न्याय, प्रेम आणि स्वातंत्र्याच्या इच्छेच्या अगदी मुळाशी जातो. बरोबर. आणि या मजकुरात याच प्रश्नाची उकल करण्याचा एक प्रयत्न केला आहे. अगदी. आणि यात येशूच्या मानवतेचं, त्याच्या संघर्षाचं आणि त्याच्या जीवनाचे आणि मृत्यूच्या अंतिम उद्देशाचं सखोल विश्लेषण आहे. चला तर मग यातले महत्वाचे मुद्दे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. नक्कीच. या मजकुराची सुरुवातच अशा 2 शब्दांनी होते जे मला नेहमी थोडे गोंधळात टाकतात. ईश्वराचा दुसरा अंश आणि शेवटचा आदम. ही शब्द ऐकायला खूप भव्य वाटतात, पण सर्वसामान्य व्यक्तीसाठी याचा नेमका अर्थ काय? खूप चांगला मुद्दा आहे. हे शब्द थोडे जड वाटू शकतात, खरे. हो. या मजकुरानुसार ईश्वराचा दुसरा अंश हे झालं त्याच्या दैवी स्वरूपाचं वर्णन. पण जेव्हा तो शेवटचा अधम बनला तेव्हा त्याने स्वेच्छेने मानवी मर्यादा स्वीकारल्या. अच्छा. म्हणजे त्याने एक शापित शरीर किंवा ज्याला मृत्यूचे शरीर म्हटलं आहे ते धारण केलं. आणि मरियेकडून त्याला मानवी शारीरिक इच्छा म्हणजे फ्लेशली डिझायर्स त्या वारसाने मिळाल्या. ठीक आहे, म्हणजे तो इच्छा आणि भावनांच्या बाबतीत अगदी आपल्यासारखाच होता. पण मग पाप आणि मोह यातला नेमका फरक काय? कारण मजकूर म्हणतो की केवळ इच्छा असणं हे पाप नाही. अगदी बरोबर. आणि ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मजकुरानुसार मोह होणं किंवा इच्छा असणं ही एक मानवी स्थिती आहे. पाप तेव्हा घडतं जेव्हा आपण त्या मोहाला बळी पडतो किंवा त्या इच्छेनुसार चुकीची कृती करतो. मजकूर यावर जोर देतो की येशूला मानवासारखेच मोह झाले, पण त्याने कधीही अगदी विचारानेही पाप केलं नाही. त्याचा संघर्ष खरा होता हे यातून दिसतं. हो, खूप खरा. गेत्सेमाने बागेतील त्याची वेदना, जिथं त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा झाला होता, किंवा इब्री शास्त्रामध्ये म्हटल्याप्रमाणे त्याने केलेला आक्रोश, हे सगळं त्याच्या तीव्र मानवी संघर्षाचं प्रतीक आहे. तुम्ही म्हणालात की त्याने कधीच पाप केलं नाही, पण मजकुरात एक विधान आहे जे खूप मोठं आहे. त्यात म्हटलंय की त्याच्या एका चुकीमुळे संपूर्ण सृष्टीचा विनाश झाला असता. एक मिनिट, संपूर्ण सृष्टीचा विनाश म्हणजे नक्की काय? भौतिकरित्या की नैतिकदृष्ट्या काय अर्थ होतो याचा? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. या मजकुरातील संदर्भानुसार हा विनाश भौतिक नाही. अच्छा. तो नैतिक आणि कायदेशीर आहे. याचं विश्लेषण असं आहे की येशूचं जीवन हे सैतानाच्या एका मोठ्या आरोपाचं उत्तर होतं. कोणता आरोप? सैतानाचा दावा होता की देवाने मानवासाठी बनवलेले नियम अन्यायकारक आहेत आणि ते पाळायला अशक्य आहेत. ठीक आहे. आता विचार करा, जर येशू, ज्याला सर्व मोह झाले, तो जर ते नियम पाळण्यात अयशस्वी ठरला असता तर सैतानाचा दावा खरा ठरला असता. म्हणजे मग देवाचे नियमच चुकीचे ठरले असते. बरोबर. आणि जर नियमच अन्यायकारक ठरले तर त्यावर आधारित न्यायाला काहीच अर्थ उरला नसता. संपूर्ण नैतिक व्यवस्थेचा पायाच ढासळला असता. तोच खरा विनाश होता. समजलं. म्हणजे त्याच्या खांद्यावर केवळ स्वतःच्या तारणाचीच नाही, तर देवाच्या नियमांच्या न्याय्यतेची जबाबदारी होती. पण मग इथे एक स्वाभाविक प्रश्न येतो. सैतानाचा दावा खोडून काढण्यासाठी एक आदर्श जीवन जगणं पुरेसं नव्हतं का? हे सगळं दुःख आणि मृत्यू सहन करण्याची काय गरज होती? इथेच या मजकुरातील दुसरा महत्वाचा मुद्दा येतो. या दुःख सहन करण्यामागे एक आदर्श घालून देण्याचा उद्देश होता, पण तो आदर्श कसा होता हे समजून घेणं महत्वाचं आहे. पण यावर एक प्रतिवाद असाही होऊ शकतो की तो देव होता म्हणून त्याला ते शक्य झालं. त्याच्याकडे दैवी शक्ती होती. एका सामान्य माणसासाठी ते आजही अशक्यच आहे. यावर हा मजकूर काही भाष्य करतो का? करतो, नक्कीच करतो. आणि हाच तर या मजकुरातील युक्तिवादाचा केंद्रबिंदू आहे. अच्छा. मजकूर स्पष्ट करतो की येशूने आपल्या दैवी शक्तीचा वापर स्वतःच्या संघर्षासाठी केला नाही. तो पूर्णपणे पित्यावर म्हणजे देवावर अवलंबून होता. म्हणजे त्याने एक मानव म्हणून ते करून दाखवलं. अगदी. त्याने हे दाखवून दिलं की एक मानव देवावर पूर्णपणे अवलंबून राहून देवाच्या आज्ञा पाळू शकतो. त्याने स्वतःसाठी कोणतीही दैवी सूट घेतली नाही. तो जिंकला, पण एक मानव म्हणून जिंकला. आणि हा मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतो. म्हणजे ज्याने कधीच वेदना अनुभवली नाही त्याने आपल्याला वेदनेतून मार्ग काढायला शिकवणं हे थोडं पोकळ वाटू शकतं. बरोबर. मजकुरात एक वाक्य आहे
ज्याने मृत्यूचे शरीर धारण केले नाही अशा कोणी जर आम्हाला आज्ञा पाळायला सांगितल्या तर आम्ही त्या आनंदाने स्वीकारू शकणार नाही. म्हणजे निर्मात्यानं स्वतः वॉक द टॉक करून दाखवलं. हा विश्वासार्हतेचा एक वेगळाच स्तर आहे. बरोबर. आणि हेच आज्ञांच्या सत्यतेचा पुरावा या संकल्पनेशी जोडलेला आहे. ही कल्पना थोडी थांबून समजून घेण्यासारखी आहे. कायदा फक्त तेव्हाच योग्य असतो जेव्हा तो पाळला जाऊ शकतो, नाहीतर तो जुलूम ठरतो. खरंय. येशूने सर्वात कठीण परिस्थितीत म्हणजे शापित शरीरात राहून आज्ञा पाळून हे सिद्ध केलं की देवाचा कायदा जुलूम नाही, तर तो शक्य आणि न्याय्य आहे. त्यामुळे आता त्या कायद्याच्या आधारावर होणारा न्यायही योग्य ठरतो. ठीक आहे, म्हणजे त्याने नियम पाळून दाखवले आणि ते न्याय्य आहेत हे सिद्ध केलं. पण तरीही माझा प्रश्न तोच आहे, सैतानाचा दावा खोडून काढण्यासाठी मृत्यूची गरज का होती? नियम पाळून एक परिपूर्ण जीवन जगणं पुरेसं नव्हतं का? इथेच क्रूसाचा संबंध येतो का? अगदी अचूक प्रश्न. कारण केवळ नियम पाळण्याने एक मोठी समस्या सुटत नव्हती, आणि ती म्हणजे मानवाची स्वातंत्र्याची इच्छा. फ्री विल? हो, फ्री विल. मजकुरातील तर्क असा आहे आणि तो टप्प्याटप्प्याने ओळगडतो. पहिला मुद्दा, मानवाची स्वातंत्र्याची इच्छा केवळ प्रेमातूनच पूर्ण होऊ शकते. भीतीने किंवा जबरदस्तीने मिळवलेली निष्ठा ही खरी निष्ठा नाही. बरोबर. दुसरा मुद्दा, सृष्टी म्हणजे मानव देवाला तेव्हाच मनापासून प्रेम करू शकते जेव्हा तिला देवाचं प्रेम किती खोल आहे हे समजेल. आणि तिसरा मुद्दा नक्कीच क्रूस असणार. पण मग क्रूस फक्त पापांची क्षमा करण्यासाठी नव्हता का? म्हणजे या मजकुरानुसार त्याची भूमिका त्यापेक्षा मोठी आहे का? हो, खूप मोठी. या मजकुरानुसार क्रूस हे त्या प्रेमाचं अंतिम आणि सर्वोच्च प्रदर्शन होतं. अच्छा. ते केवळ पापांची किंमत चुकवण्यासाठी नव्हतं, तर ते देवाच्या चारित्र्याचं, त्याच्या प्रेमाचं एक जाहीर प्रदर्शन होतं. या घटनेमुळे मानवाला देवाला भीतीने नाही तर प्रेमाने प्रतिसाद देण्याचा एक खरा पर्याय मिळाला. एक खरा चॉईस. हो, यामुळे त्याची स्वातंत्र्याची इच्छा खऱ्या अर्थाने पूर्ण होते आणि पापाचं चक्र तुटतं. कारण आता निवडीचा आधार भीती नाही तर प्रेम आहे. हे खूपच वेगळं विश्लेषण आहे. म्हणजे क्रूस हे एक आमंत्रण होतं एक प्रकारे, की माझं प्रेम इतकं आहे, आता तुझी निवड काय आहे? बरोबर. इथे पहिला आदम आणि शेवटचा आदम यांच्यातली तुलना खूप मार्मिक वाटते. तथा येते. हम्म. तर शेवटचा आदम म्हणजे येशू आपल्या वधूवरील प्रेमापोटी मोहाला नकार देतो आणि तिच्या पापांसाठी स्वतःचा जीव देतो, जेणेकरून नातं पुन्हा जोडलं जावं. ही पूर्णपणे उलटी कृती आहे जी त्यागावर आधारित आहे. आणि याच त्यागातून नवा करार जन्माला येतो. पण मजकुरीचा एक इशारा देतो की हा करार म्हणजे तारणाची हमी नाही, तर ती एक सुरुवात आहे. याचा अर्थ काय? म्हणजे जुना करार काय होता आणि हा नवा का आहे? जुना करार हा मुख्यत्वे कायद्याच्या पालनावर आधारित होता. हे कर आणि जग असं त्याचं स्वरूप होतं. पण मानवी कमजोरीमुळे तो पाळला जात नव्हता. ठीक आहे. येशूच्या रक्ताने स्थापन झालेला नवा करार हा कृपेवर आधारित आहे. तो म्हणतो, मी तुझ्यासाठी हे केलं आहे, आता माझ्यावर विश्वास ठेव आणि जग. पण मजकूर इथे सावध करतो की हा विश्वास एक वेळची घटना नाही, तो टिकून राहिला पाहिजे. म्हणजे तो सततचा प्रवास आहे. हो, लेक कराराचा भंग करतात किंवा मध्यातच विश्वास सोडतात, त्यांचा न्याय होतो. विश्वास ही एक स्थिर गोष्ट नाही, तर एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. आणि हा विश्वास खरा आहे की खोटा हे कसं ओळखायचं? कारण कोणीही तोंडाने माझा विश्वास आहे असं म्हणू शकतं. यावर मजकूर स्पष्ट मार्गदर्शन करतो. खरा विश्वास पवित्र आत्म्याची फळे देतो. फळे म्हणजे? जसं की प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता. अंतिम न्यायाच्या वेळी केवळ तोंडी कबुली नाही, तर ही फळेच खरा आणि खोटा विश्वास स्पष्ट करतील. अच्छा. ज्यांच्या जीवनात ही फळे नाहीत, त्यांचा विश्वास खोटा मानला जाईल, जरी त्यांनी तोंडाने काहीही म्हटलं तरी. थोडक्यात, कृती शब्दांपेक्षा जास्त बोलते. क्रूसावर मृत्यू जर झाला, पण या कथेत मृत्यू हा शेवट नाहीये. मजकूर म्हणतो की ही तर एका मोठ्या विजयाची सुरुवात होती. इथेच पुनरुत्थानाचा मुद्दा येतो, नाही का? अगदी. मजकुरात त्याला पहिली फळे असं म्हटलं आहे. ही संकल्पना थोडी समजावून सांगा. पहिली फळे हे कृषी संबंधित संकल्पना आहे. कापणीच्या सुरुवातीला आलेलं पहिलं आणि सर्वोत्तम पीक देवाला अर्पण केलं जायचं. हे पीक केवळ एक अर्पण नव्हतं, तर ते एका मोठ्या आणि यशस्वी कापणीची हमी होतं. येशूचं पुनरुत्थान हे त्या पहिल्या फळासारखं आहे. एक वचन. हो, एक वचन आहे, एक आश्वासन आहे की जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी काय शक्य आहे.
त्याने हे दाखवून दिलं की मृत्यू हा शेवट नाही, त्यावर विजय मिळवता येतो. म्हणजे हे एखाद्या मोठ्या प्रोजेक्टच्या यशस्वी पायलट किंवा प्रोटोटाईप सारखं आहे. अगदी उत्तम उदाहरण आहे. जर प्रोटोटाईप इतका यशस्वी असेल तर अंतिम उत्पादन किती जबरदस्त असेल याचा अंदाज येतो. तेच आहे, ते भविष्याची एक झलक आहे. आणि यानंतर सृष्टीच्या पूर्णतेचा मार्ग सुरू होतो, जो मजकुरानुसार टप्प्याटप्प्याने पूर्ण होतो. तर मग हे टप्पे कसे आहेत? ही प्रक्रिया एका क्षणात घडते की तिला वेळ लागतो? मजकुरानुसार ही एक प्रक्रिया आहे. पहिला टप्पा म्हणजे येशू पुनरुत्थित होऊन सिंहासनावर विराजमान होतो. दुसरा, तो सर्व शत्रूंना पराभूत करतो. शत्रूंना? हो, यात केवळ सैतानच नाही तर दुःख, पाप आणि शेवटचा आणि सर्वात मोठा शत्रू मृत्यूसुद्धा आहे. तिसरा, या प्रक्रियेमुळे देवाच्या आज्ञा पूर्णपणे सिद्ध होतात, न्यायाचा आधार कायमचा स्थापित होतो आणि सृष्टीतून पाप कायमचं नष्ट होतं. एक परिपूर्ण सृष्टी तयार होते. आणि मग शेवटचा टप्पा, या परिपूर्ण सृष्टीचं काय होतं? हो, शेवटी पुत्र म्हणजे येशू ही परिपूर्ण झालेली सृष्टी पित्याला म्हणजे देवाला परत सोपवतो. अच्छा. त्याचं मानवी रूप धारण करण्याचं जे ध्येय होतं ते पूर्ण झालेलं असतं. आणि मग लेखक एक अंदाज लावतो. तो म्हणतो की यानंतर पुत्र पुन्हा आपल्या मूळ दैवी रूपात ईश्वराचा दुसरा अंश म्हणून परत जाईल. त्याचं शेवटचा आदम म्हणून काम संपलेलं असेल. तर आज आपण एका दैवी अस्तित्वाच्या मृत्यूच्या शरीरातील विरोधाभासापासून ते प्रेम आणि त्यागाच्या अंतिम कृतीद्वारे सृष्टीच्या पूर्णतेपर्यंतचा प्रवास पाहिला. या मजकुराने खरा मानव या संकल्पनेला केवळ एका व्यक्तीपुरतं मर्यादित न ठेवता एका वैश्विक नाट्याच्या केंद्रस्थानी ठेवलाय. अगदी. आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा असा आहे की या मजकुरानुसार हा संपूर्ण वैश्विक संघर्ष केवळ एक पूर्वनियोजित दैवी योजना नव्हती. मग काय होतं? तर देवाच्या कायद्याची न्यायता आणि त्याच्या प्रेमाची खोली सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले एक प्रदर्शन होतं. हे प्रदर्शन आवश्यक होतं कारण त्यामुळेच सृष्टीची स्वातंत्र्याची इच्छा खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकली आणि प्रेमावर आधारित निवड करू शकली. म्हणजे निवडीला खरा अर्थ येण्यासाठी आणि प्रेमाला अस्सल होण्यासाठी हे सगळं गरजेचं होतं. हो. आणि हा विचार मनात राहतो की जर प्रेम खरं असायला हवं आणि निवड अर्थपूर्ण व्हायला हवी तर या मजकुरातील तर्कानुसार, अगदी निर्मात्यालाही सृष्टीसाठी बनवलेल्या नियमानुसार त्यागाची आणि न्यायाची तत्त्व स्वतः सिद्ध करून दाखवावी लागतात. न्याय आणि प्रेम यांच्या स्वरूपाबद्दल आणि त्यांच्यातील नात्याबद्दल हे आपल्याला काय सांगतं, यावर विचार करायला हवा.